आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। गोपाळ, ही सगळं काय आहे? ही माणसं आपल्याशी असं कसं वागू शकतात? मला सगळं कळलंय तुझ्या घरी काय झालंय ते। पण गोपाळ, तू काळजी करू नको। जर प्रेम केलं तर डर ना क्या? माझ्याकडे ना एक प्लॅन आहे। आपण दोघं ना पळून जाऊया। मी तयार आहे पळून जाईल। माधुरी, आता जर तू इथनं पहिल्यांदा जा, आधीच विचार करून माझ्या डोक्याचा भोगा झालाय। जा, तुझं काम कर, मला माझं काम करू दे। गोपाळ, तू असं बोलणार माझ्याशी? बरोबर, तुला आता मी आवडत नसेल ना? माझ्यातला सगळा इंटरेस्ट संपला असेल तुझा। त्या दिल्लीवाल्या पोरी संग पळून जायचा विचार तर नाही ना तुझा? सम्मानात बी आणू नकोस। तर मी काय करीन ना हे कळायचं बी नाही तुला। या गावातल्या बायकांनी मला त्रास द्यायला जन्म घेतलाय का? त्या गोपाळने पण मला आधी सांगितलं नाही। त्या गोपाळनं आधी सांगितलं असतं तर वेगळा प्लॅन तरी करता आला असता। सगळीकडून अडकत चाललंय। लवकर इथून पळून गेलं पाहिजे, पण कातळवाडीतले पैसे घेऊनच। एवढ्याशा पैशात भागल का माझं? हे पैसे हिम्मतरावला दिले तर ते म्हातारा म्हणत एवढे पैसे आणले कुठून? लवकरात लवकर कातळवाडीतले पैसे घेऊन आउट ऑफ इंडिया गेलं पाहिजे, नाहीतर आयुष्यभर हेच करावं लागेल। या, माप घेतो। गल्ला 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 गन्नला गन्नला गन्ना गल्ला गल्ला गन्नला। आलं की शेठ, आलं जरा गोपाळला भेटून। गोपाळ गेलाय कुठं? गोपाळ, या हे असं तरी बर, हे ब्लाऊज शिवायचं दुकान आहे म्हणून, नाही तर लोकांनी तर पार लुटून न्याला असता याला। पण दुकान उघडे ठेवून असतं कोण जात असतंय का कुठे? घरातल्या राड्यामुळे तर ह्यो परत पळून बिळून गेला नाही ना? होय बाबा गोपाळ, गोपाळ याचे किती येतील? इथं आहेस होय तू? गोपाळ का कसली खोली आहे? आणि तू इथं काय कर? गोपाळ, एवढं दागिना कुणाचं रे? अरे खोटे दागिने ते, तुला काय वाटलं खरं येतोय? अरे खरे असते तर वर ब्लाऊज शिवत बसलो असतोय मी। काय बोलतोय? शंकर शेठच्या नाटकाच्या प्रॉपर्टीचं सामान आहे। तुला खोटं वाटतंय? हे बघ, हे बघ, हे बघितलं का? नाटकाची प्रॉपर्टी आहे सगळी। हे बघ,
तुला खोटं वाटते? हे बघ दर बघ. होय की खोटच असणार. खरं असतं तर एवढं इथं असतं होय. नाही तर काय. धर. तू इथं काय करतोय? हा लगा त्या सुभाष तात्यानं कसला राडा घातला लगा वाड्यात. तेव्हा मीच म्हणलं आपणच जाऊन विचारावं. बाबा गोपाळ मला सांग बरं, तू हे काय चाललंय तुझ्या आयुष्यात? हा बघ किला का काय चाललंय. बरं झालं बघ तू आला. मला बी लय टेन्शन आलतं. मला बी कोणाशी तरी मनातलं बोलायचंच होतं. चल वर बसून बोलू आपण. हा चल. यो सुभाषराव नालायक माणूस बायकांसारखी धमकी देतोय मला पेटवून घेतो म्हणून. त्यामुळे मला काहीच करता नाही आलं. मी कुस्ती कधी हारलो नाही, पण या सुभाषराव पुढे ना मला हार मानावं लागली. ते काही नाही, त्याचे पैसे थोड्यावर फेकतो त्याच्या आणि हे लगीनच मोडून टाकतो. अहो पण कुठं आलेच एवढे पैसे? आमच्या दोघींकडे असं काय पाहताय तुम्ही? आमच्या काही किडनॅप बिडनॅप एकाचा विचार आहे का काय तुमचा? त्याचा असं किती पैसे मिळणार आहे? मग असं का बघताय आमच्याकडे? तुमचे दागिने घेऊन या. ते दागिने मोडतो आणि त्या सुभाषरावच्या थोबाडावर फेकतो. त्याच्या पोरीला घेऊन जा म्हणून सांगतो. जाऊ दागिने घेऊन या. ए, तुमच्या पायाला काय खेळ ठोकले काय? जावा घेऊन यावा दागिने. अरे मी काय बोलतोय तुम्हाला काय कळत नाही का? ऐकू येत नाही? जावा की. मी नाही देणार माझे दागिने. हं? मी पण नाही देणार माझे दागिने. ते दागिने माझ्या सोन्याला ठेवल्यात मी. अरे मनासारखी सून तरी मिळू दे. जी येईल तिला देईन मी. आणि तुम्हाला नाही देणार मी. मी तुम्हाला शेवटचं विचारतोय, करू तिसरं लगीन. तो पोरगा तसा आणि आया आशा. मारा तिकडं, काय करायचं ते करा तुम्ही. मारा. काय बाया कुठनं आलाय मूड दाखवून असतो. तो आल्यापासून नुसता वादच सुरू झालाय घरात. एक नंबरचा भामटा आहे. मेल्याच्या माड्यावर कुणी तांदूळ बी टाकायचं नाही आणि आमच्या घरातली त्याचं लगीन करायला निघाल्यात. असं वाटतं ना ह्यांच्या आकलीवर राखेल ओतून काडी लावून द्यावी. रा